हाय सगळ्यांना नमस्कार. कसे आहात सगळे? छानच असले पाहिजे. आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. आजचा जो पार्ट 2 आहे त्याच्यावर आपण बोलणार आहे, कारण माझे जे व्हिडिओ मी अपलोड केलेत त्याच्यावर खूप सारे कमेंट पण आलेले आहे पार्ट 1ला. तर त्याचं मी उत्तर जे आपले पार्ट 5 पर्यंत होतील ते सगळे एकत्र मी उत्तर तुम्हाला देईल, कारण मी तुमच्या उत्तरांना कमेंटला मी उत्तर दिल्याशिवाय काही राहणार नाहीये. प्रत्येकाच्या कमेंटला मी उत्तर देईन. सगळ्यांचे जे काही गैरसमज असतील, कोणाच्या चांगल्या भावना असतील त्याच्यावर मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. तर चला आपल्या पार्ट 2ला आपण स्वागत करते सगळ्यांचं. पार्ट 2ला सुरुवात पण करते, कारण काल आपण पर्यंत पाहिलं होतं की माझ्या लग्नाची वरातीत काय झालं काय नाही हे मी तुम्हाला सांगितलं. तर जेव्हा वरात झाल्यानंतर आपल्याला पहाटे आपल्याला घरात घेतात. मला 3-3:30ला घरात घेतलं होतं. तेव्हा ते काय खेळ वगैरे असतं, ते सगळं ताटं बिट नाही का पायानी लातायची, नंतर ते गहू बिहू चांदीची वस्तू शोधायची, त्या सगळ्या गोष्टी झाल्या. तरी माझी माझ्या जवळ आली नाही बरं का. नवीन नवरी तिला पाणी हवंय का काय हवंय का काही नाही. माझ्या चुलत नंद होत्या त्या विचारायच्या, वहिनी जेवायचं का, वहिनी पाणी देऊ तुला, काय देऊ, हे सगळं माझी सासूनी आणि त्यांनी मला विचारपूस केली होती. तरी पण माझी माझ्या जवळ आली नव्हती. ते पण जाऊ द्या. ते झाल्यानंतर सकाळी उठलं, झोप येते का आपण असं नवीन लग्न करून गेलं कोणाच्या घरी. तर सकाळी उठलो आम्ही आणि मला वाटतंय की 7-7:30ला मग 6 वाजता तिथं कोंबड्या वगैरे होत्या माझ्या सासूच्या घरी पहिल्या. त्यामध्ये कोंबडा आरवल्यानंतर काही झोप येत नव्हती. 5 वाजता कोंबडा आरवायचा. मग 5 वाजल्यास आम्ही सगळी जागे, मी मामाचा मुलगा वगैरे आम्ही सगळे. आणि ते झाल्यानंतर सकाळी आम्ही जेव्हा आपण आंघोळ्यांना जातो ना, सकाळचे जे बाहेर आंघोळ्या घालतात ते लग्नाच्या, त्याला आम्ही जेव्हा बाहेर गेलो तर माझ्या आता इथून पुढं खरा टॉपिक आहे बरं काही, सगळ्यांनी नक्की ऐका, म्हणजे तुम्हाला याच्यात मी कुठे खोटी दिसणार नाहीये. कुठे तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन ह्या व्हिडिओतून माध्यमातून तुम्हाला इथून पुढे कळेल की माझा सचिन एकनाथ दुर्गुडी यांनी छेड कसा केला. आपण त्याच्या स्टोरी घेणार आहे, म्हणून पार्ट 1 पार्ट 2 असे मी भाग पाडलेले. आणि नंतर मग परत सोम्याला घेऊया, परत सोम्याचं कमबॅक करूया. तेव्हा मग ते झाल्यानंतर मग सगळ्या आंघोळ्यांना जायचं. माझ्या आईने मला राणी हार, नेकलेस, कानातलं वेल सगळं घातलेलं होतं. मी तुम्हाला ऑलरेडी सगळ्या याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे. तर आंघोळ वगैरे करायला गेलो बाहेर. तर आमच्याकडे काय करतात माहिती का, तुमच्या इकडं कसं असतं मला ते पण सांगा. मग चिंचोशी गावात काय करतात की जेव्हा नवरी आंघोळ करायला बसतात ना, आणि नंतर आंघोळ झाल्यानंतर एकमेकांच्या आंघोळ ते शेण आहे ना बादलीमध्ये खलवतात आणि एकमेकांच्या आंघोळच गतीत. तर आमच्या इकडं असं आहे. तर तुमच्या इकडे कसे मला नक्की कमेंट करून सांगा. तर ते झालं ना, त्यावेळेस माझी सासू काय म्हणली, तू गळ्यातलं काढून या आतमध्ये जाऊन, कारण विषय काय होईल म्हणल्या की ते अडकलं जाईल, शेणाचं जे आहे ते तुझ्या दागिन्यात अडकलं जाईल, परत ते कुंकूचं पाणी वगैरे आहे ते अडकलं जाईल. मग मी आतमध्ये गेले आणि माझा नवरा काय त्यावेळेस काय बाहेर आलेला नव्हता आंघोळीला, आणि त्यावेळेस मी गेले आतमध्ये. तर आता खरी सुरुवात आहे बरं का. मी जेव्हा आतमध्ये गेले तेव्हा माझा नवरा म्हणजे सोमनाथ एकनाथ दुर्गुडे आणि वैशाली संभाजी दुर्गुडे, हिचं आपण याआधी पण युट्यूबला घेतलेले. तर ह्या दोघांचे एकमेकांच्या मिठीमध्ये होते आणि एकमेकांचे किसिंग चालले होते. म्हणजे कधी बरं का, तुम्ही आता ऐकताय ते एक रिएलिटी आहे आणि मी सगळे पुरावे देते, त्यामुळे तुम्हाला माहितीच आहे. तर लग्न झाल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी तेव्हा मग मी जेव्हा त्यांना घरात पकडलं, एकमेकांचे किसिंग घेताना एकमेकांना आवळून ते मिठी मारत होते, तेव्हा ते मला खूप अजीब झालं की बापरे हे काय चाललंय. तेव्हा मी माझ्या दिराला आतमध्ये बोलवलं, सासूला बोलवलं. सासू मला म्हणली परत आज काय होणार नाही यांच्यात. आणि दीर पण मला त्यावेळेस दिराने माझी खूप टाळाटाळ केली. दीर मला म्हणला परत आज काय होणार नाही, चुकून झालं त्याच्याकडून. ठीक आहे, मी शांत झाले, आंघोळ वगैरे झाली. परत आम्ही आतमध्ये आलो. आतमध्ये आल्यानंतर ते माझ्या डोक्यातलं गेलं तर पाहिजे ना, एवढं मी ह्या गोष्टी पाहिलेल्या आहे. तर आम्ही जेजुरीला वगैरे गेलो. माझं असं मनच लागलं नाही की त्याच्या संग जेजुरीला पाया पडावं का काय, याचं असं डोळ्याने पाहिले. तर जेजुरीला पण आमच्या संग कोण कोण होतं, माझी चुलत नणंद होती छायाताई, परत त्याच्या मामाची मुलगी होती, माझी मामी होती, माझी मावशी होती. आम्ही एवढी जण जेजुरीला गेलो तिथं. आणि मला उलटे होत असल्यामुळे मी काहीच खाल्लं नव्हतं. नाही याचं लिंबू सरबत खाल्ला, नाही याची मिसळपाव खाल्ली. आणि तिथून आल्यानंतर लगेच घरी आल्यानंतर आमची पूजा होती. मग मी तिथून आले आणि लगेच आमच्या घरी पूजा झाली. आणि मग माझे आई वडील सगळे आले होते. आणि यांनी तात्पर्य एकच की 2-2 मुलं फौजी घरात, आणि यांनी जेवायला अक्षरशः तुम्हाला खोटं वाटेल पुरी, बटाट्याची भाजी, डाळ भात हे ठेवलं होतं फक्त. आणि ते पण नंतर माझे चुलत्याची पोरं वगैरे जो पोलीस आहे
ते आले होते, ते यांचं बटाट्याची भाजी वगैरे सगळं संपली होती, मी तर जेवलेच नव्हते. तर ती त्यांनी घरात भाजी बनवली आणि ती वाढली. म्हणजे एवढी नीच लोक ही. आणि पूजा झाली माझं, तरी पण मी त्यांच्यासं काही बोलले नाही, काय नाही, व्यवस्थित काही इच्छाच होत नव्हती माझी बोलायची त्यामुळं. तर मग यांनी दिराला सांगितलं. मग मी म्हणलं शी फालतूपणा नाही राव, असं तसं नाही, मी बोलले त्यांच्याशी. तर त्यांनी दिराला सांगितलं की ही अशी करते, ही नीट बोलत नाही, मला हिला नांदवायची नाही. हे काय झालं तिसऱ्या दिवशी बरं का सकाळी. आणि माझा सासू कुठे गेलं तर पाणी भरायला गेलं तर सासू कुठं होती, किचनमध्ये होती. त्यांची सगळी त्याच्या मावश्या बिवश्या सगळ्या किचनमध्ये होत्या. आणि माझ्या दिरानी म्हणजे सचिन एकनाथ दरगुडेनी मला बोलून घेतलं कुठं त्याच्या बेडरूममध्ये. आणि माझा नवरा जाव तिथंच उभे बरं का, जावाला 4था महिना चालू होता. आणि मला बोलवलं, मला म्हणले ह्या असलं मला आवडणार नाही, तसं नाही आवडणार. अरे सचिन एकनाथ दरगुडे, जीव तुला तुझा भाऊ प्रेम करतोय, तुझा भाऊ लोकांना मिठीत घेतोय, पप्प्या घेतोय, हे तुला चालतं का रे? हा. आणि मला म्हणलं की ते त्याच्या सगळं नीट बोल, आणि नसलं पटत तर मग मी मध्यस्थींना बोलून घेतो, काय असेल ते बघा. म्हणजे सचिन एकनाथ दरगुडेंनी माझा तिसऱ्या दिवशी खेळ चालू केला लग्न झाल्यावर. म्हणजे याला याच्या भावाची चुकी नाही दिसली, याला मी त्याच्या भावाला उच्चारलेल्या शब्दाची चुकी दिसली. आणि म्हणलं की नसलं राहायचं तर सांग, हे असलं आमच्या घरात आवडणार नाही, असं नाही तसं नाही, नाही का. आणि मला मला मध्यस्थीला बोलतो, म्हणलं मध्यस्थीला बोलव, काही प्रॉब्लेम नाही, बिंदास बोलवा म्हणलं, मला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. कारण आज माझ्याच आयुष्याचा खेळ होता असेल तर मला काय करायचंय. हां. आणि म्हणतो की तू त्याला हात पण ठेवून दे ना खांदेवर. अरे मी आज दुसऱ्या बाई सांगितलं, दुसऱ्या दिवशी पकडला मी त्याला, कसं काय त्या दिवशी हात ठेवून देईन खांद्यावर. माझी इच्छा तर झाली पाहिजे की माझा नवरा आहे आणि मी त्याच्या कुशीत गेले पाहिजे, हे प्रत्येक बाईचं म्हणणं असतं. पण आज मी डोळ्याने बघत असेल तर माझी कशी इच्छा होईल. मग ते झालं. आणि मग मला त्या दिवशी मग 4थ्या दिवशी मला सोडवण्यात आलं आईवडिलांक सोडवलं. तर सोमे लगेच 4थ्या दिवशी कुठं माझ्या वडिलांची इथं, आणि ते पण कुणाला परत त्या भाऊ सावकरेंना घेऊन. म्हणजे त्यांचाच मित्र फौजी येतो भाऊ सावकरे म्हणून केंदूरचे, ते पण BSF जवान आहे. त्यांचं पण नवीनच लग्न झालेलं होतं. त्यांना घेऊन कुठं 4थ्या दिवशी माझ्या घरी. आणि तसं काय दाखवायला माझं लय बायको प्रेम आहे. तर भाऊजी तर आमचे हसायलाच लागले, म्हणजे तेच त्यांचा मित्र भाऊ सावकरे ते हसायला लागले, तरी ते आले त्यांच्यासोबत बरं का. आणि बोलले बिल्ले गेले दोघं पण. गेल्यानंतर लगेच दुसऱ्या म्हणजे 5व्या दिवशी मला फोन आले की आपल्याला फिरायला जायचे. तर मी माझ्या घरात काही सांगितलं नव्हतं, पण म्हणलं चला फिरायला गेलो, प्रत्येक गोष्ट निवांत बोलता येते. आणि मग आम्ही फिरायला आम्ही कुठे गेलो, महाबळेश्वर, गणपतीपुळे, हे 2 ठिकाणी आम्ही फिरायला गेलो. आणि इथून जाताना आम्ही स्वारगेटपर्यंत 2 जण गेलो. आणि त्यावेळेस मला या माणसाने कपडे पण नाही घेतले बरं का फिरायला जायचं म्हणून, एवढं नीचे. मी सगळं माझ्या बहिणीचेच कपडे घेऊन गेले, जीन्स टी-शर्ट वगैरे सगळं. आणि फिरायला गेलो. आणि त्यांच्यासोबत आमच्या सगळं ते दुसरं एक जोडपं होतं, म्हणजे माझ्या दिराचंच, म्हणजे सचिन एकनाथ दरगुडेचा मित्र होता, ते सट्टाले म्हणून. ते कुठले मला वाटते, मला नाही एवढं सांगते, ते सट्टाले त्यांचं पण नवीन लग्न झालं. पण त्यांची बायको मॅच्युरल होती. मग कम से कम तिचं वय तरी त्यावेळेस 27-28 वय असेल, आणि माझं वय होतं 17. आणि आम्ही गेलो सोबत नाही का फिरायला. आणि मग महाबळेश्वरला वगैरे फिरलो. आणि महाबळेश्वरवरून पुढं गणपतीपुळेला रवाना झाला. आणि मग महाबळेश्वरला आम्ही मुक्काम नाही केला, पण गणपतीपुळेला गेल्यानंतर मुक्काम केला. आणि हा माणूस पूर्णपणे पागल झालेला होता. आणि मग ते झालं. आणि त्यांनी रूम वेगळी घेतली, आम्ही रूम वेगळी घेतली. ते आमच्या रूममध्ये, मी आमच्या शेजारच्या रूममध्ये होतो, आम्ही दुसऱ्या रूममध्ये होतो. आणि त्या रूममध्ये पण यांनी तीच नाटकं केली बरं का. म्हणजे तू माझ्या संग आज आपण मला सांगा मित्रांनो, मी सगळ्या पर्सनल गोष्टी शेअर करते यूट्यूब संग. आता मला काहीच लाज नाही, कारण मी लाज हा प्रकारच सोडून दिलेला आहे. कारण माझ्या आयुष्यात बरोबर झाली, त्यांचं लाज काटकोवर ठेवणार आहे. आणि नंतर मग आम्ही तिथं गेलो. आणि गणपतीपुळेला गेल्यानंतर मला प्रॉब्लेम आला तरी हा नीच एवढा व्यक्ती आहे. हा फक्त झोपण्यासाठी तळमळलेला व्यक्ती म्हणजे सचिन दरगुडे. तिथं गेल्यानंतर शारीरिक संबंधासाठी एवढा मला रडकुंडी आणलं त्यांनी. अरे बाबा मला प्रॉब्लेम आला आहे आणि तुम्हाला त्याच गोष्टीसाठी त्रास देत असेल तर काय तुझी लायकी आहे. आणि तेवढ्यात आला वैशीचा फोन, म्हणजे वैशाली संभाजी दरगुडे, जिला आपण त्याच्या मिठीमध्ये पाहिलं होतं. तर तो तिला सांगायला लागला, हिला प्रॉब्लेम आला आहे, मला करून द्यायना, असं तसं वसं. ती काहीतरी त्याला तिकडून म्हणली, ती वाटतं त्याच्यावर रागवली त्यांनी काही फोन कट केला. मग मला सांगा, मला अजून राग येईन का नाही. मी त्याला म्हणलं, अरे तू माझ्याशी लग्न का केलं, तुला तर ती आवडत होती मनापासून, तू लग्न केलं. मग यांनी तिथून त्याच्या भावाला फोन केला
सचिन दरगुडेला म्हणलं बघ बावड्या ती तो पण माझ्या संग भांडती असं तसं. मग मी म्हणलं तुम्ही मला काय बोलू नका, कारण तुमच्या भावाला अजूनही वैशीचा इथे येऊन फोन येतोय, मला प्रॉब्लेम आला हा शारीरिक संबंधासाठी मला त्रास देतोय, मी काय करायचं. मला घरी यायला बघतो, म्हणलं घरी आलं बघ नाही तर कुठेही बघा भाऊजी मला काही प्रॉब्लेम नाही म्हणलं. आणि त्यांनी सोमनाथ दरगुडे तिथंच माझं गळ्यातलं तोडलं, म्हणजे जे मला गळ्यामध्ये त्यांनी काळ्या पदरात घातलं होतं ते त्यांनी माझं वडलं फेकून दिलं. तर मग मी त्याला म्हणलं तू चल आता, म्हणलं बाजार मला तसं राहायचं नाही आहे, इथूनच चल म्हणलं आता. मग मी रात्रीचाच आईला फोन केला, किती 3 वाजता मी आईला फोन केला की आम्ही येतोय. आई म्हणली काय झालं, म्हणलं नाही काय नाही असंच येतोय. तर ठीक आहे म्हणली. आणि नंतर बरं आता एवढ्या रात्रीचा निघू शकत नव्हता, हात झोपून घेतलं यांनी. माझी अवस्था खूप बेकार, मला एवढा त्रास होतोय काय मी तशी कसं रात्र काढली. दुसऱ्या दिवशी ते सटले भाऊजी आम्ही सगळी बाहेर आलो एकत्र, नाश्ता वगैरे केला. आणि ते म्हणले की मी म्हणले नाही जायचं, ते म्हणले नाही विना फिरायचं, म्हणलं नाही मला नाही फिरायचं. आणि त्यांचं पण असा विषय झाला, त्यांच्या बाथरूममधलं पण ते बेसिंग काय होतं ते तुटलं दोघांच्या नादामध्ये. आणि त्याचं आम्हाला की बाबा बेसिंग तुटले, मी ते पण फापाळलेलंच होतं म्हणायचं. ते झालं. मग तिथून आम्ही निघालो. मला यांनी घरी रात्री सोडलं 1 वाजता आणून, आणि थेट ते चिंचोशीला गेले. चिंचोशीला गेल्यानंतर माझ्या सासूचा फोन आला की बाबा नवऱ्याला जायचे, तुझ्या सुट्टी संपत आलेली, तर तू ये. ठीक आहे म्हणलं येते. मग मी येतो गेले. माझ्या आई वडिलांनी मला पोळ्या बिळ्या बनवून दिल्या. आई म्हणली जा, म्हणली पाहुणा जाईल, सुट्टी संपत आली, त्यांच्या संग पण टाईम घालवाय पाहिजे. पण माझ्याला मी सांगू शकत नव्हते की बाबा त्याचा ऑलरेडी त्याला एक बाई आहे, ती बाई सगळं त्याचं बघतीये का. आणि मग तिथं गेल्यानंतर माझ्या दिराचे जे डोळे होते ना, बघण्यासारखे डोळे होते त्याचे भिकाऱ्याचे, आणि मग असलं रोगाने बघायला लागलं नाही का. पण मी शांत बसले, म्हणलं काहीच बोलायचं नाही कुणाला. ते झालं. मग माझा नवरा गेला. मी त्या दिवशी वैशी पण माझ्या नवऱ्याला सोडवायला घरी, माझा भाऊ सगळी माझ्या अख्खं कुटुंब माझ्या नवऱ्याला सोडवायला आलेलं होतं. ते गेल्यानंतर यांनी काय करायचं, माझं सांत्वन करायचं ना माझ्या दिराने माझ्या जावाने काय केलं, मला घाई वावरात नेली. आणि मी वावरात कधी माझ्या बाप जन्मात मी कधी वावरात गेलेले नव्हते. वावरात गेले यांनी मला पहिल्यांदा काय करायला लावलं, दगडी उचलायला लावली आणि गबाळ उचलायला लावलं. मी उचललं, मला काय त्यात लाजात. नवरा मला आईबापाने शेती बघून दिली सगळं करायला, बाय माझ्या वडिलांनी मला सांगितलं तुला सगळ्या गोष्टी कराव्या लागणार तिथं. पण नंतर एक विषय म्हणलं की नवरा फौजी आहे, बायच्यानं तो कधीतरी आपल्यासोबत नेणारच आहे. तर मला नेलं वावरात, मी लागले काम करायला नाही का. आणि माझ्या नवऱ्याचा आला फोन, माझ्या काय मोबाईल काय नव्हतं तेव्हा. नवऱ्याचा फोन आला दिराच्या मोबाईलवर, मोनी कुठे आहे रे, ती अजून रागवलेलीची का तसं. नाही म्हणलं सोमा ती काम करते वावरामध्ये, तो म्हणला असं तिकडून दे. नाही मला आता करू दे, वावरात काम करी गेलं तुला लावून देतो. मग माझा दीर एवढा नीचे. आणि ते झालं. आणि मग घरी आलो रात्री. यांच्या घरी लई सवय 6-7ला घरी यायचं, 7ला घरी यायचं पार. अहो परत दिवस मावळल्या. मग 7 वाजता घरी आलो. मला काही फोन लावून दिलाय का काय नाही, काही नाही. मग मला लगेच स्वयंपाक रूममध्ये गेलो. ही तर बाया प्रेग्नेंट, हिला दिवस गेलेली 4था महिना सचिन दरगुडेच्या बायकोला. हिला काय सासू इकडून इकडं काहीच करून देत नव्हती, लाडाची सून नाही का, मोठी सून म्हणून. तर मग मी केले किचनमध्ये, डाळ भात केला, स्वयंपाक केला, सगळं केलं. 8:30-9 वाजले आम्हाला. मग जेवायला घेतलं. परत सोम्याचा फोन आला दिराला, मोनी काय करते रे. मला नाही जेवायला बसले सोमा, तुला नंतर होतो फोन. मग ठीक आहे. मग परत सोम्याने 10:30ला फोन केला. मला अरे ती झोपली म्हणला आता. हां. मग नंतर परत 2 दिवसांनी दिर तो त्याच्या कामावर निघून गेला. मग माझ्या सासऱ्याच्या मोबाईलला फोन यायला लागला. मग माझा सासरा मला फोन द्यायला लागला. हां, असं भरपूर आहे. आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर करायला विसरू नका. एका फौजीच्या घरात 2 फौजींनी केलेला भावाच्या बायकोचा छळ, आता हेच आपल्या यूट्यूबमध्ये चालणार आहे. तर आपले व्हिडिओ बघत राहा. आता पुढचे जे ब्लॉग येतील ते खरंच तुम्हाला बघण्यासारखे. अक्षरशः मी सांगते ना, पण माझ्या प्रत्येक गोष्टीत आहे ना खरं आहे. आणि माझ्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येते, पण मी खूप शांतपणाने घेते. मला डोळ्यातून पाणी काढायचंच नाही आता इथून पुढं. मला फक्त न्यायासाठी रडायचे आणि यांना यांची लायकी दाखवून द्यायची म्हणून मी यूट्यूबवर व्हिडिओ बनवते. आणि मला न्याय पाहिजे न्यायचा. कोर्टात न्याय माझा जेव्हा होईन तेव्हा होईल. पण सचिन दरगुडेंनी माझ्या खरं आयुष्याचं वाटव सुरुवात केलेली आहे, त्यामुळे त्याला सुट्टी नाही आता. तर असे व्हिडिओ बघत राहा. आता येणार जो पार्ट 3 असेल तो पण तुम्हाला खूप ऐकण्यासारखं हे रोमॅन्टिक नाही आहे. प्रत्येक क्षण माझा घालवलेला वेळ दिवस कसा गेलाय मी हे तुमच्याशी शेअर करणार आहे. भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांना बाय बाय.